हॅलो. हॅलो. हा ताई. माऊली शिरसाट बोलतोय. हा बोला. काहीच नाही ताई, एक तर काय ते आम्ही काही आपल्या हे करतोय ना, बाजू मांडतोय समजा. पण मला काय म्हणायचं, आपण महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या पीडित कुटुंबाच्या घरी यायला पाहिजे होतो. मी येणार होते, हा पण आता मग. हे इतका विषय उलट तिथे आयसी कमिटी आहेत ना, की हा त्यांनी तक्रार केली तरी तक्रार घेतली नाही का, किंवा आयसी कमिटीने काय केलं. हा 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 त्यांच्या बरोबर काम करणारे जे डॉक्टर आहेत सहकारी, हा 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 हा. त्या 9 जणी आहेत. आणि हम्म. मग त्या आयसी कमिटीला आहेत. आणि ती जी बातमी होती की 21 वेळा तक्रार केली वगैरे, मग ती तक्रार तर खरं प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की तक्रार कुणाकडे केली आहे, मग त्यांनी का नाही तक्रार घेतली, नाही, किंवा ऐका ना. आयसी कमिटी ज्या आहेत त्या महिलांच्या, हम्म. तर त्या आयसी कमिटीकडे त्यांची तक्रार होती, मग आयसी कमिटीने का नाही त्यांची दखल घेतली. म्हणून मी स्वतः त्या जागेवर गेले. अहो त्यांची पण आयसी काय झालंय, कमिटी. ऐका ना, विषय काय झालाय. आता समजा एक तर तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि ते सरळ सरळ आरोपीची बाजू घेतल्यासारखं होतंय. तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत ताई. म्हणजे एक तर तुम्ही त्या घरच्याच्या इकडं घरच्याकडनं येता, काय न करता डायरेक्ट तुम्ही पत्रकार परिषद घेतली. आता त्यांना त्याचे CDR, व्हॉट्सअप चॅटिंग काहीच भेटलं नाही, आणि सरळ सरळ तुम्ही ते पत्रकार परिषदेत मांडलं ना ताई. नाही दादा, मी त्याचे काही मांडलेलं नाहीये. तुम्ही नाही माझी तर प्रेस पाहिली असेल बहुतेक. पाहिली ना, किंवा पण आता ऐका ना. तुम्ही खरंच सांगतो, तुम्ही महिला आयोगाच्या आणि त्या महिलेवरती एवढा संपूर्ण महाराष्ट्र या नाही दादा, एक प्रकरणामध्ये हळहळ मिनिट. व्यक्त करतोय ना. मी सगळ्यात पहिली उलट मी एसपींना, मला जेव्हा बातमी कळाली सकाळी हम्म, की असं असं झालंय, तर सगळ्यात पहिले मी एसपींना कॉल केला. हम्म. आणि आरोपींना पकडायचे त्याच्यासाठी 2 टीम होत्या, तर आम्ही सांगितलं तुम्ही 5 टीम करा. दुसरी अहो ऐका. गोष्ट, त्याच्यामध्ये तिथं जाऊन पाहिल्यानंतर की त्यांनी जे तक्रारी केलं होतं त्याची दखल घेणं गरजेचं होतं, की हा. तपासामध्ये कुठं काही राहायला नको. हम्म, आपण जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये आयसी कमिटी आहे, सायबर, फॉरेन्सिक, सीएस म्हणजे सिव्हिल सर्जन त्यांचे, हम्म. आणि त्या डिपार्टमेंटचा तिथला सगळा स्टाफ, की त्यांच्याकडे काही माहिती होती का अजून. या नाही, अनुषंगाने आपण सगळीजण एकत्र तपास व्यवस्थित करता येईल. आणि नाही. आपण जेव्हा स्वतः त्या जागेवर जातो तपासाच्या ठिकाणी, हम्म, आता मी महाराष्ट्रात 4 वर्ष झाले, खूप हम्म. सासपडेची घटना तुम्हाला माहिती असेल, अहो मी स्वतः ऐका ना. तिथे गेले. सगळ्या घटना माहिती आहेत, पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्र हा व्यक्त करतोय. आता मी स्वतः, आम्ही काल त्या टावरवरती आंदोलन केलं माझ्या सहकार्यासह. आम्ही जीव धोक्यात घालून आजही त्या कवडला सामाजिक क्षेत्रात काम असतं. पण ताई, तुम्ही या प्रकरणाचं दक्षता, तीव्रता लक्षात घेता त्या कुटुंबाच्या घरी यायलाच फास्ट पाहिजे होतं. ट्रॅक वरती ही केस चालवायला मी सूचना दिल्या स्वतः. हं, आणि त्या तपासानंतर तिथून मी तिकडेच येणार होते. हं. मी काल ऍडमिट होते, रात्री 11:30 वाजता डिस्चार्ज घेतलेला आहे. माझी गेली 8-10 दिवसापासून तब्येत बरी नव्हती. मी फक्त त्या तपासाच्या ठिकाणी जाऊन तो तपास ऐका ना, पाहून हे द्या हे लोकांच्या म्हणून मी कधी तिथे. ऐका ना, लोकांच्या कधी लक्षात आलं असतं की तुमची तब्येत बरी नाही, हे नाही, पण तुम्ही आता ते पत्रकार परिषद घेतली ना हो. दादा काय होतं, आपण कुठेही गेलो तरी पत्रकारच प्रश्न विचारतो. मी पत्रकारांशी न बोलता गेले असते तर ती बातमी लागली असती. हा, पण तुम्ही पत्रकार आणि काय परिषद. होतं, आता माझ्याकडे 2 फायली मोठ्या आहेत, 100% माहिती मी त्यातली फक्त 10% मधून नाही नाही, पद्धतीने तुम्ही आजारी काय आहे, तुम्ही तपास ऐका ना. होतो. तुम्ही आजारी आहे हे बरोबर आहे, आजारी असू शकता, त्याच्याशी नाही. पण आता हे कारण न पटणार आहे ना कोणाला, कसं की तुम्ही म्हणून मी दडदडीत कोणाला सांगत नाही, तुम्ही अहो तुमच्या बरोबर आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही आणि बोललात म्हणून. आणि मी पत्रकार कोणाला सांगत पण नाही. आणि मी पत्रकार काय परिषद. सांगत पण नाही मी हा ना. आजारी किंवा काय आणि काय म्हणून. झालं ते आणि मी पत्रकार खास परिषद. त्याच्यासाठी शनिवार रविवार पण माझी तब्येत बरी नव्हती, आणि तरी मी सोमवारी. ती पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पुन्हा ते दडदडीत आरोपीची बाजू मांडल्यासारखं केलंय ना. आरोपीची बाजू मांडली असते तर मी म्हणलंच नाही, आरोपीला अटक केली ना दोन्ही पण. हा, पण त्याच्यात आरोपीची म्हणजे पुढे बाजू मांडली मी. आता कसं आहे, तुम्ही दडदडीत सगळं सांगताय ना. आज नाही एवढं नाही नाही समजा, दादा, त्या ज्या त्या गोष्टी मी ती एक सांगितल्या. महिला होती, ती एवढी कर्तव्यदक्ष अधिकारी होती, आणि ती एवढं तिचं कर्तव्य बजावताना तिला एवढा छळ झालाय. अहो तुम्ही पहा, त्या निंबाळकर नावाच्या हे जे मुकदम आहेत ना, सगळ्या मुकदमाची सेम स्टोरी ताई. सगळ्या मुकदमाला कारखान्यावर नेऊन मारलंय. दादा त्याच्यामध्ये उलट म्हणून आम्ही काय सांगितलं की माझं लक्ष राहील, पारदर्शकपणे तपास व्हावा, म्हणून मी सगळ्या अधिकाऱ्यांना तिथे बोलवलं. आपण जेव्हा जिथं ती घटना घडली तिथं तपासासाठी जेव्हा जातो, सगळे अधिकारी कुणाकडून काय राहायला नको. त्याच्या परस्पर मी अजून पत्रकारांना आवाहन केलं की तुमच्याकडे जरी माहिती काय असेल तरी द्या, आम्ही तो तपासामध्ये घेऊ, आम्ही लक्ष ठेवू त्या तपासावर. उलट तपास कुठे गहाळ होता कामा नये, असं हा, आमची या 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 पहिल्यापासूनची भूमिका आहे. प्रकरणाचं गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घ्यायला पाहिजे. अक्षरशः बीड नाही, महाराष्ट्र पेटलंय हो. किती किती गांभीर्य, किती तीव्रता आहे लक्षात घ्या. या आईवडिलाच्या आल्याच्या नंतर आपल्याला आईवडिलांनी ऊस तोडून 1.5 एकर जमीन लोकांचे साल करून त्या मुलीला इथपर्यंत नेलंय हो.
नाही बरोबर आहे. मी सगळ्यात पहिली स्टेटमेंट कुणाची असेल तर माझी आहे त्याच्या केसमध्ये. मी सगळ्यात पहिलं त्यांना सांगितलंय की 5 आपल्याला त्याच्यामध्ये पथक तयार करा. पथक आम्ही वाढवलेत. का आता आरोपी लवकर सापडले पाहिजेत. नाही नाही, लोकाचा मी एकदम एवढ्या म्हणजे ह्याच्यामध्ये लोकाचा मी ऐका ना. सगळ्यात पहिली मी गेलेली व्यक्ती आहे तिथे उलट. का तर तिथं तपासामध्ये अहो तुम्ही ऐका कुठलाही ना, तुम्ही काय पुरावा आहे झालं, की तुम्ही ती पत्रकार परिषद घेतली, कुटुंबाकडे आला नाहीत, मग सगळा रोष लोकांचा साहजिकच आहे ना तुमच्याकडे येणार ना. लोक म्हणायला लागले की रुपालीताई आता महिला काय आयोगाच्या अध्यक्ष होतं आहेत का. नाही पहा ना तुम्ही सगळ्या आता सगळ्या मीडिया ते सगळं तेच चालू आहे ना. कसं आहे दादा, आपण काही केलं ना तरी बघा, मी तिथे नसते, तपासाच्या ठिकाणी जरी नसतो गेलो तरी रोष आला असता, मी पत्रकारांशी नसते बोलले तरी रोष आला. काय असं आम्हाला काटेरी पुढे घातलाय. जे पोलिसांच्या तपासाच्या ह्याच्यामध्ये आलं त्यातलं मोगम पद्धतीने तिथं पत्रकारांचा आग्रह होता. पत्रकार तर ऐकत पण नव्हते काही, की तुम्ही हे सांगा तुम्ही ते सांगा, त्याचं काय झालं, त्याचं काय होतं का. त्यांच्या प्रश्नांना मी एवढं एक वाक्य, तुम्ही माझी प्रेस पाहिली तर मी म्हणलं मी तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही, काही गोपनीय हे सुद्धा माझं त्यात वाक्य आहे. आणि अगदी मी 10 ते 12% की साधारणतः 4 दिवसामध्ये काय तपास झाला, आपण पुढे काय करतोय, हे मोगम त्याच्यामध्ये साधारणतः एक मांडत असतो. आम्ही कुठेही गेलो तरी ती पत्रकारांनी माहिती विचारली की आपण त्याच्यामध्ये ते देत असतो. पण ह्याच्यामध्ये शेवटी आमची भूमिका मी स्वतः सांगितलं, पीएम रिपोर्ट 48 तासात आला पाहिजे. आता ही फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही मागणी केली. फास्ट ट्रॅक मध्ये आम्ही क्रिएट करतोय. जोपर्यंत फास्ट ट्रॅक वर येणार नाही तोपर्यंत आम्ही आमची प्रोसेस आहे सगळी, त्याच्यामध्ये आम्ही ते फास्ट ट्रॅक कोर्टातून घेतोय. आरोपींना शिक्षा, आणि त्याच्यामध्ये उलट अजून कोणी काही त्रास दिला तर मी त्यांच्या बरोबरच्या महिला ज्या डॉक्टर होत्या त्यांना विचारलं की त्या कधी डिप्रेशन मध्ये होत्या का, त्यांना काही कोण बोलत होतं का, नाही त्यांना नाही, दबाव होता का. लोकांच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या पाहण्यात एकच आलं ताई, तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तिथं पत्रकार परिषद बरोबर, घेतली आणि त्याची आरोपीची बाजू घेतल्यासारखं धडधडीत बोलताय तुम्ही. बघा ना मला तुम्ही. त्या आणि आरोपीची इथं बाजू इथं तुम्ही घेतलीच इथं नाहीये. तुम्ही त्यांच्या घरी कुटुंबाला भेट द्यायला यायला पाहिजे होतं ताई. तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत ना. एवढं मोठं ते म्हणजे हे पद आहे ना, तुम्ही काय पक्षाच्या प्रवक्त्या किंवा काही नाहीत ताई. तुम्ही बरोबर महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत. बरोबर, ठीक तुम्ही आहे. आतापर्यंत खरं म्हणजे कुटुंबाच्या घरी आला नाहीत, हे काय केवढं शोकीन ते काय. ते कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र सगळे छोटे मोठे सगळे सामाजिक आता क्षेत्रात मी काम कर. जिथं घटना घडली तरी तुम्हाला त्रास होतोय, म्हणजे जरा हेच आहे. उलट नाही तपासाच्या ठिकाणी आम्ही जास्त, कारण की त्या कालावधीमध्ये लवकरात लवकर पुरावे सापडतात, लवकर माहिती मिळते. जास्त वेळ गेला की पुरावे बऱ्याच वेळा नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून सगळे एवढे अधिकारी बोलून तो तपास व्यवस्थित व्हावा, हे पण तुम्हाला जर नसेल